जमिनीची किंमत मात्र मोप झाली. बाकी काय नाही. बाहेरचं येऊन जमिनी घ्यायला लागलेत आणि आमचं सगळं ऐकायला लागलेलं आहे. सगळं भकास होत आहे. सगळं जागा व्हायला पाहिजे कोकणातल्या पोरांनो. आणि ह्या कोकणासाठी आपण पोरांनीच काहीतरी करायला पाहिजे. ही माणसं येतात शूटिंग करायला गावात. शूटिंग करतात. हा गाव छान आहे, असा आहे तसा आहे. एकदा वनवा बिनवा लागल्यावर बघा येऊन काय कलमांची अवस्था होती. आणि खाडत येऊन बाकीचं मासं मारून जातात आणि आमची पोरा इथंच राहतात आहे घरात. का आता मासं वाढायला हवंत म्हणून. आणि माझं बाहेरचे येऊन आमच्या खाड्या आणि समुद्र मोकळं करत चाललेलं आहे. त्याच्यावर कारवाई पण नाही. सगळं वाटवलं चाललेलं आहे कोकणाचं. शिवराम, दुःख कळतंय मला. दुःख नाही रे. तुझ्यासारख्या माणसाने विषय काढली ना की जीव तलमलतो म्हणून सांगता आम्ही. पण आता सांगायला माणसंच नाही. कोणाला सांगणार. जाऊ दे. आलास म्हणून बोलला. बाकी काय विषय नाही. तुझा विषय काय होता. हापचरडी. हा परत आला चड्डी. इतकं सगळं सांगून परत चड्डी. मुलात हे चड्डी जी आहे ना ती माझ्या म्हणून तुला सांगितलं घातली नाही. माझी परिस्थिती वाईट आहे. त्याच्यात ही चड्डी आमच्या आजोबान घातला, पंजोबान घातला, बापसान घातला. आता आम्ही घालतो. म्हणजे परंपरा आहे. देणाऱ्याची पण आणि घालणाऱ्याची. वा, ही हापचरडी मला होऊ शकते. कुठून आणलं वाय. मुला ह्याला साईज नाही. साईज नाही. ही कोणालाही जगात होऊ शकते. वा, म्हणजे हा लाईटीचा शोध ज्यानं लावला त्याला जेवढं महत्व द्यायला हवं तेवढं ह्या चड्डीला पण द्यायला. म्हणजे ह्या चड्डीचा उपयोग हाय. आता माझीकडे 2 म्हशी आहेत. तुला सांगता काय होतं. 2 म्हशीतली एक म्हैस सरकारी आहे ती बरोबर राहते. पण सगळी गावात त्याची कोंडीत जाऊन बसते खायला. ती येत नाही. तिला आणायला गेलास की ही चड्डी भिजते. म्हणून माझ्या पिशवीत एक ठेवलेली आहे. तुला सांगता. अरे वा, डेमो. डेमो नव्हे. हिला काय साईज आहे मला सांग. कोण शी म्हणाल तर. म्हणजे मी दाखवलं म्हणून शी. एकदा सनपार बाजारात जाऊन या काय काय लोकत असतं तर बघू. नाही हाय तर हाय बा. कशाला खोटं बोलू. अहो घाबरू नका. ह्याच्यात काय मोठं नाही. गावातली माणसं असं फटकन बोलून जातात आणि विषय संपतो. आलेलं आहे तसंच जायचं. आपण विचार चांगला ठेवा. सगळं चांगलं दिसणार आहे. होय की नाही. आणि काय आहे ह्याच्यात मोकळेपणा आहे माणसाचा. मोकलेपणा. अगदी मोकळेपणा आहे. म्हणजे ह्याला साईज नाही. 3 वेळा सांगितलं. साईज आता आली. हे एक्सेल डबल एक्सेल हे आता आलं. आमची वेळी एकच साईज. कोणाला पण होऊ शकते. वा, शिवराम, याच्यात 2 मुलं राहतील. ह्याच्यात काय राहील तर आपण जायचं. आपण ह्याच्यावर लक्ष द्या. ह्याला काय म्हणतात. हा त्याचं थोडं मशीन आहे. म्हणजे ह्याला बटन नाही. बटन नाही. नाडी ती. नाडी. येस. ही अशी आवली नाही. शिवराम, ह्याच्यात लहान मूल राहील. काय केलं. येस येस. एवढं 12 दिवसाचं पोर आणतंच तर मानपर्यंत येईल पण पोरकं येस. बघा फक्त महत्वाचं काम काय करायचं. ही गाठ आहे ना ही व्यवस्थित मारायची. ही गाठ एकदा व्यवस्थित मारलीस की तू जिंकलास. म्हणजे ह्या गाठीमध्ये सगळं. हा नीट नाही मारलास तर भोल होऊ शकतो. कसला गोळ. सगळं भवितव्य ह्याची. कसला भवितव्य. साधन घराशी एक पण मी काय म्हणतो शिवराम, तुला वाटतं ही हाफ चरडी घालून मी मोटारसायकल चालवू शकतो का. कुठला आलाय माझीकडे. तुझी त्याची मोटरसायकल फटफटी नाही आहे. त्या दादाकडे आहे. पण त्याच्या मागं मी बसतो पाठीमागे. त्याच्यामुळे गडबड अशी होती. त्या जोरात फाश मारला की धरायला का वारा येतो. हा, म्हणजे ह्याच्यात वारा शिरतो. पण चालवण्याला फरक काय पडतोय. तुझा प्रश्न काय आहे. ही हाफ चरडी घालून मी मोटारसायकल चालवू शकतो का. आता 2 हात टेरिंग वर गेले. येस. तसं कोणी पकडायचं. त्याने काय फरक पडतो. त्याने समोरचा येणाऱ्या तो कसा काय. तर आता समोरच्याला विचारायला लागेल तू काय बघून पडला. ते कसं काय. त्याला उठवायचा विचारायचं तू काय बघून मेला. म्हणजे आता कसं सांगू. अरे वाऱ्यावर गडबड होते तर काय माहिती आता कशा मिळाला का. त्याला उठवलं विचारायला तू काय बघून मिळाला. म्हणजे मी हाफ चरडी घालून मोटारसायकल चालवू शकतो. पण जाताना 2 सुतलीचं तुकडं नाही. येस. नाहीतर चपलेचं रबर विकतात मग शिरपड जातो तरी कोण जायचं तरी जाम आणून घ्यायचं आणि मगच जायचं. येस. नाहीतर मग बाकी हाफ चरडीचे काय उपयोग. तरास काहीच नाही. ह्या कलमावर पण चढू शकतो. अरे वा, झाडावर चढू शकतो. पण खाली उभा नाही करायचं. का. खालच्याला विचारायला लागेल का.
बरं शिवराम, आता एक शेवटचा प्रश्न. ही हाफ चरडी घालून मी कुठेही जाऊ शकतो का? चंद्रावर पण जाऊ शकतो. अरे वा. कुठं पण जायला अडचण काहीच नाही. 50 वर्ष मी वापरताय तसला तर असता. येस. फक्त आता जरा माझी गडबड झालेली आहे. ही नवीन घरा बांधतात ना, त्यांनी एक वेगळी एक आरशेसारखी लादी आणली ना. त्याने काय फरक पडतो? त्याने फरक म्हणजे तू त्या घरात गेलास तर त्या घरातली माणसं आजारी पडू शकतात. ती कशी काय? ती त्यांनाच विचारायला लागत मी काय बघून आजारी पडतो. म्हणजे मी कुठेही जाऊ शकतो. पण जाताना सुटवीचं तुकडं महत्वाचं. येस, हाफ चरडी. आता काय? शिवराम, मला 5 हाफ चरड्या हव्या. 10 देतो पण थांबव विषय हा. येस. स्वतः मारतील मला. अरे देवाचं कामकाज चालू नको तर काय प्रश्न, पण तू कशाला आलेला? कोकणची लोककला, लोकसंगीत, डॉक्युमेंट. मग तो बनव ना, ह्याच्यावर अर्धा पिक्चर बनवला. सॉरी. काय सॉरी सर, बरी लोक मारतील मला. तुला कळतं की नाही? लांब लांब लिहिलं की मला जो धडकीच वर. कोकणच्या जीवनावर दृष्टिक्षेप टाकणारा विषय मांडल्याबद्दल श्री नारायण बुवा मिरजुलकर यांच्याकडनं 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जोरावर बुवा हा काय म्हणतात, आता दृष्टिक्षेप म्हणण्यापेक्षा हा वास्तव आहे. सगळं जण आपण बघता आहे. म्हणजे आपण काय करतो माहिती काय, रोज आपण ठरवतो की आम्ही आजपासून प्लास्टिक वापरणार नाही, पण रोज आपण विकत घेता आहे. कारवाई होते तर भाजीवाल्यांना उचलून नेतात, सगळं होतं, पण मुलात हा बियाणं येतं कुठनं तिथनं कुठं शोध लागत नाही. तर माझं म्हणणं तर बियाणं राहिलं बाजूला, आपणच ठरवूया की आपल्या पोरांना जगायचं असेल तर आपणच हे सगळं टाळायला पाहिजे. कारण मी स्वतः टाळतो. वा. कारण कसं आहे माहिती आहे, ही पोरा आता हा बघ जरा हात वर कर रे, तर वर कर असा हात. हा जा खातोय ना, ह्याच्यात गाडीचा पण कसला उपयोग नाही ह्याच्या पोटाला आहे. हा फक्त खाणार आणि खाल्ल्यावर अर्धा तास गोटा चुकत राहणार. काय तर मसाला आवडतो म्हणून. तर मसालाच असा बनवलेला आहे, एकदा गॅसवर पेटवून बघा, पोटॅशियम एवढं टाकलेलं आहे की फटाक्याच्या दारूसारखा पेटतो होता. आणि हा खाऊन 5 मिनिटात विषय संपेल, पण हा प्लास्टिक 17 वर्ष ह्या जमिनीत तसंच राहता. पण आपण विचार करीत नाही का, रडला की एक कुरकुर दिला विषय संपला. अरे दे दुसरं काहीतरी, बटाटा शिजवून दे अगदीच काय नसेल तर, पण देऊ नका. माझा आहे का, मी कोणाला विरोधात नाही, पण आपल्या पोरांना पुढे चांगलं आयुष्य जगायचं असेल तर ह्याचीवर टाळायला हवं. फसू नको बाबा. शिवराम, पुन्हा असे या हाफ चरडीमध्ये बसू नका, समोरचे कॉमात जातील. मी डबल चरडी मारून आलेला, मला सगळं कळतं. आणि हा माणूस लय डेंजर आहे. आणि मला खरोखर आवडलेला आहे. आज दुसऱ्याचा कार्यक्रम आहे आणि मागच्या पेक्षा लय गर्दी झालेली आहे. म्हणजे तुमच्यासाठी एकदा सगळ्यांसाठी. आणि इथं आल्यापासून हे जर आयोजक संयोजक आमचं महिला मंडळ सगळंच आहे. म्हणजे एवढं त्यांचा गेम पण बघितलेला, दोरीचा हा उतारा खालनं वर सगळं तानातानी. म्हणजे खरोखर आयुष्यात जर आपण करता ती मजा पण इथं त्यांनी केलेली आहे. आणि आम्हाला पण कार्यक्रमाला बोलवलेलं आहे. आणि आल्यावर नुसतं बोलवली न आल्यापासून अगदी चाय हवाय काय न हवाय काय सगळी उडबस पॉवरफुल केलेली आहे सगळ्या मंडळाचं. आम्ही त्या कोकणच्या साथ करणं सगळ्यांचं खरोखरच सगळ्यांची विचारपूस केलेली आहे. फक्त हा माणूस मला आवडलेला नाही. शपथ तुम्हाला सांगतो, मी ह्याला तात्याच्या ताब्यात घेतो आणि येतो. तुम्ही कुठं जाऊ नका. आजी कार्यक्रम आवडतोय की नाही, आवडला नाही तरी हसाय हवा तुम्हाला. तर आता बोलवलं आहे, बाजूचा हसतो म्हणून तरी हसा तुम्ही. लक्षात घ्या, तुम्ही दोघं जण हसल्यावर ती आजी म्हणाल ह्या का हसतात, मला पण हसायला पाहिजे म्हणून ती पण हसत. लक्षात घ्या, नाही हरकत नाही. एवढ्या मोठ्या वयाची माणसं सगळी येऊन आमचा कार्यक्रम बघतात. आमच्यासाठी हा मोठा अगदी काय म्हणतात भाग्य आहे. फक्त आजी हा माणूस मला अजिबात आवडलेला नाही आहे. मी ह्याला तात्याच्या ताब्यात देतो आणि लगेच आलो. कुठं जाऊ नका, हात सगळं वाजवतो.